दरम्यान आयतारच्या काय वृत्तपत्राचेर 60 वर्सांपूर्वीची जुने शाळेक नवा रूप दिला अशा प्रकारची बातमी झळकली आणि त्या बातमेची सत्यता काय आसा, ग्रामस्थांनी काय प्रयत्न केले, ही जी दुसरी बाजू सगळ्या जनतेक कळूची म्हणून हो तुमकां सगळ्यांक आमंत्रण दिलां आनी तुमकां देव बरें करूं म्हणटा. आमी आयज मोपा देवस्थानचे महाजनाचे वतीन त्यांचो एक वकील या नात्यान मी तुमच्या समोर काही गोष्टीचं स्पष्टीकरण करतो. विद्यमान शाळेचो जो इश्यू झाला ती शाळा 1965 सालात भाऊसाहेब बांदोडकरांनी आमच्या गावातल्या ज्येष्ठ लोकांकडे मागणी केली की मराठी शाळा सुरू करून भुरग्यांची व्यवस्था करूया. एका शब्दाचेर ग्रामस्थांनी त्या शाळेची जागा दिली आणि ती शाळा सुरू रावली काय काळ, परंतु त्याच्या सायडीन त्या शाळेचो परिसर तितको व्यवस्थित नसलो भुरग्यांसाठी शिक्षणासाठी किंवा वातावरण त्याचा व्यवस्थित नसला म्हणून त्याच गावातल्या ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्था थंय केली आणि आयज थंय एक सुसज्ज शाळा व्यवस्थित विद्यार्थ्यां सकट भरता. कसल्योच कांय गोष्टीची थंय कटकट नसली, कांयच समस्या नसली. अचानक ह्या जून म्हयन्यापासून कांय ग्रामस्थांनी जेंकां सगळ्यांक विश्वासात न घेता ती शाळेची अचानक दुरुस्ती रिपेर केली. आता गेली 40 वर्षांपासून अबांडन स्थितीन असलेली शाळा अचानक ताका नवें रूप दिवपाचो प्रयत्न जालो तेव्हा ग्रामस्थांनी खडबडून जागे झाले, कारण ती जागा ग्रामस्थांचो दावो आसा, महाजनांचो दावो आसा. ती शाळा जागा जी आसा ती देवस्थानची काय ग्रामस्थांची त्यांच्यानी ती स्वखुशीन दिल्ली आणि त्या जागेचा परत रूपांतर करून ती शाळा नवीन रूप दिवपाचो हो कोणाकच विश्वासात न घेतल्या कारणान महाजनांनी देवस्थानच्या वतीन कागदोपत्री सोपस्कार आम्ही सुरू केले. आम्ही एडीआयक पत्र दिला, आम्ही विलेज पंचायत मोपा तांबोसे बुगवे ह्या पंचायतीक पत्र दिला की इलिगल बांधकाम चलता, कोणाक विश्वासात न घेता ह्या शाळेचं बांधकाम चलता. एडीआयक एनओसी दिली, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंटान एक एनओसी जारी केली, एक एडीआयक दिली, पेडणेच्या एडीआयक दिली की आमकां ही शाळा रिपेर करपाक काय हरकत ना. आता ही सर शाळा रिपेर करपाची जबाबदारी कोणी घेतली? आम्ही जर कागदोपत्री जर रेकॉर्ड पेरूच केलो, रेकॉर्ड बघलो जाल्यार एक निवेदन केला, तेचेर हेडमास्टर, पीटीएचे चेअरमॅन आणि एसएमसी स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे ह्या तिघांनी मिळून एक मागणी केली डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आणि त्यांच्यानी काय अटी सकट ती एनओसी दिला. ह्या एनओसी व्यतिरिक्त पंचायती कडसून ना हरकत दाखलो, रिपेर करूचा परमिशन, रेनोवेट करूचा परमिशन असले कांयच गोष्टी ते करू ना. ज्या शाळेत विद्यार्थी शिकतले, केजी सुरू करपाचो खंय त्यांचो विचार आसा त्या शाळेची बिल्डिंग कशी आसूची ह्याच्या संदर्भातले कागदोपत्री सोपस्कार एनओसी शिवाय कांय ना असो आमच्या ग्रामस्थांचो दावो आसा. सो त्याच्या उपरांत आम्ही जास्त त्या सायडीन काम चालू जरी असला तरी आम्ही पत्र सोपस्कार पूर्ण करपा खातीर फुडाकार घेतलो, परंतु दुर्दैवान अजून पर्यंत आमकां एकाय डिपार्टमेंटा कडसून त्याचा प्रत्युत्तर येवं ना, त्याचो रिप्लाय आमकां येवं ना. सो ह्याच्या संदर्भात आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू ऑलरेडी केल्ली आसा. पंचायतीक आम्ही नोटीस दिले. सो पंचायतीन आता एडीआय कडे रिप्लाय मागला की ह्या स्टेटस तुम्ही सांगूचो म्हणून. आमची मागणी असली आमच्या मोपा पंचायती कडे की तुम्ही स्टॉप वर्क नोटीस तांकां जारी करा. आता आम्ही तुमच्या माध्यमातून मागणी करतो की तुम्ही प्लीज इश्यू स्टॉप वर्क नोटीस. ग्रामस्थांना एक भय झाला की त्यासाठी बांधकाम चालू आसा आणि तुमच्याकडसून कांयच झालं. मुळात जर ही जमीन 1650 स्क्वेअर मीटर काहीतरी आसा, तेतुली फक्त काय जमीन शाळेक दिली. 72त सर्वे प्रमोल्गेशन रेकॉर्ड झालो, त्या वेळाचेर सरकारी प्राथमिक शाळा असो रेकॉर्ड 1/14च्या उतारेचेर आसा. परंतु तो रेकॉर्ड दुरुस्ती करूच्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेवं ना, कारण ग्रामस्थ शाळेची व्यवस्था ऑलरेडी केल्ली आसा, त्यामुळे त्या शाळेची आणि काय रेकॉर्ड दुरुस्ती करू. परंतु आयज त्याचा महत्व कळ्ळा. त्या शाळेच्या 1/14च्या उतारे सरकारी प्राथमिक शाळा अशी नोंद जाला, ती नोंद चुकीची आसा. ती ग्रामस्थांची देवस्थानची प्रॉपर्टी आणि ती नोंद दुरुस्ती करूच्या खातीर ऑनरेबल डेप्युटी कलेक्टराक चूक जाला ही दुरुस्ती करूची. ह्याच्यासाठी आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करतो फाल्यांपासून. ग्रामस्थांच्या संमतीन हो ठराव पास जाल्ले आसा. त्या गजालीक लागून एडीआय जर ही शाळेची दुरुस्तीच करूची आसा जाल्यार आमची ग्रामस्थांची अशी मागणी आसा डायरेक्टर ऑफ एज्युकेशना कडेन, ह्या शाळेचे कागदोपत्री सोपस्कार डायरेक्टर ऑफ एज्युकेशनान अजून पूर्ण करूंक ना. ग्रामस्थांनी तुमकां शाळा दिला, जागा दिला, आयज जागेचो मोल इतको आसा की ग्रामस्थांनी स्वखुशीन गांवांतल्या भुरग्यांची सोय जावची म्हणून ही जागा दिली. ती जागा तरी निदान तुम्ही तुमच्या नावार करून घेतले आणि प्रक्रिया करतलेच काय ना.
ह्या सर आमच्या निवेदनात आम्ही मागणी केली 1 महिन्या पयली की तुम्ही तुमची योग्य ते सोपस्कार पूर्ण करा, आम्ही तुमकां सगळं सहकार्य देऊन तुमकां गिफ्ट डीड म्हणा किंवा आणि कसलो कन्व्हेन्स डॉक्युमेंट तो तयार करू. अजूनपर्यंत त्यांची कांयच हालचाल ना. आणि बाकीची जमीन जी आसा ती 11 जिल्लोर ती सातेरी देवीच्या नावावर आसा आणि आम्ही 5 महाजन त्याच्यात लागलेले आसात. म्हणजे 5 घराणे लागलेले आहात त्याच्यात मेन मला आणि 11 आमचे तकशीमदारी सगळे तकशीमदार लोकांक आम्ही आपोवंक ना. हे भागदार सगळे त्या देवस्थानाचे मालक, ह्या देवस्थानाचे ते मालक असतात आमच्या घराण्यांतले सगळे हे तकशीमदार हे देवस्थान चलयता, तो चलयना. तो 10 वर्सां जाली तो नाय आहे ह्या देवस्थानात, तो नाय आसा. दिसनात ना कोणाक दिसलो जाल्यार सांगपाचें ह्या देवस्थानात तो नाय आसा. तर तेणी शाळा आतां तो त्या शाळेत कोण आसा, एक अध्यक्ष PTO अध्यक्ष आहेत आणि दुसरो कसलो तरी एक अध्यक्ष आसा थंयसर त्या शाळेत आसा ती शाळा ती मागीर सांगता. त्या शाळेत ते तिगांनी सायन मारून एक डिपार्टमेंटा कडेन मागला की आपण दुरुस्ती करतोय म्हणून. आनी डिपार्टमेंटान कशी कित्याक दुरुस्ती करपाक दिली ताका चवकशी जावंक जाय आसली न्ही. खंयसली शाळा दुरुस्ती करता हे ती चवकशी जावंक ना पयली. आमी तांकां लेटर 22 तारखेक दिला गेल्या म्हयन्याक. आम्ही गप्प रावलो कित्याक ते आक्षेप घेतले कितें तरी करतले पण कांयच करूंक ना. त्याच्यानंतर ती आस्ते आस्ते जशी मोडकच होती पण तुम्ही फोटो मारलेलेच असलेले ती मोडकी जशी होती तसाच त्यात मोडूंक ना ह्या करूंक ना. आणि त्याच्यात परत त्याच्यावरच बांधली ती शाळा आणि ते तशी रिपेरिंग करून ती बांधली. बाकी तसे खांबे पोल येयलो तेणी गव्हर्मेंटचो थंयसर शाळेची कसलो पोल लोक शाळेत लायटीचो पोल येयलो ताका अधिकार आसा काय व्हरपाक. PTA अध्यक्षाक अधिकार आसा काय ना. ते शाळेचं काम कोणी करपा जाय आसल्यार हेड मास्टरा कडेन आमी लेटर केला. तो म्हणटा तुमी लागनात आमकां म्हण सांगा. आमचो एक मनीस गेलो तेच्या कडेन आमी ताका सांगपा अरे बाबा हे कितें चल्लें तर तेणी नळे हाडून ते घातले थंयसर. आनी तेणी परत देवस्थानाची चोरी केली. 27 लाख रुपये ते देवस्थानाचे खाल्लेले आसा. काळबा देवस्थान त्या देवस्थानाचे 27 लाख तेणी खाल्ले. तेणी विसर्जन पायरी बांधले. खंय आसा ते म्हायती नाही. दाखोवन दिवपाची 10 लाखाची गव्हर्मेंटाक नुकसान हां इथं बांधले ते नाहीच आसा थंयसर. एकय गणपती उडोवंक ना. हे पळय हे दाखोवं शकता फाल्यां मागीर तो 420 माणूस. परत सिमेंट्री बांदली थंयसर 2च माणसां घातली थंयसर 10 लाखाची. आज थंयसर कशी मोडकळी गेल्ली आसा. आणि बाकीचे जी आमी भितर सरता पळय आमी कोणाक ती इकूंक ना जमीन. तुका काहीतरी सांगला आसा तुमकां काहीतरी सांगला आसा की दिल्लीचो येतलो हेंचे पयशे खातले हे इकपाचे आसा कितें ते तुमच्या कानार येयल्लो आसा कळ्ळें. सगळे बंडल घातले ते पेपरात ते घातला तुमच्या सगळ्या पेपराचो तो बंडल सगळा. तेणी खंयसले कोणी परमिशन ताका सरकारान दिला तो दाखोवपाचा सगळ्या पेपरार येवंक ना. तुझ्या नाही हो त्यांनी बरयला की हे आपणाक सगळे कागदपत्र आपले दाखय नाही कागदपत्र कोणी दिले तुका. पंचायतीक आमी लेटर दिला. पंचायत आक्षेप घेवपाक जाय आसली खरी पडटा थंयसर. आमी पंचायतीक 2दा लेटर दिला. तेणी खरं म्हणत ते काम करपाक जाय. पंचायत कितें काम करता आमकां म्हायती ना. ह्या झेडपीन मारला झेडपीन पत्रे घातले आणि त्या शाळेचे नळे तरी हयसर वापरले. इलेक्ट्रीक पोल हयसर पडलेलो होतो तो हांगा वयर घातलो. आता हे होल काढून येले त्यांच्यानी डिपार्टमेंट बिल्क्युलेशन येले त्यांचेर तुम्ही पळय जाले का चिरे तर बरे असतलेच. चिरे बरे होते त्यांनी जुने पहिलेचे चिरे बरे असलेले न्ही ते. तुम्ही पळय कितें सिमेंट पळय ते आसा काय ना पण नको ती बिल्डींग कशी आसा ती तुम्ही दाखयल्यात पत्रकारांनी कशी आसा पयलीं कशी होती आता कशी आसा. त्याच बिल्डिंगेन ते बांदले ती तोडूंक ना डेमोलेट करूंक ना. ती डेमोलेट करून ती जर नवी बांधली असती तर गोष्टी नेळे होती. पण हे परमिशन ताका कसा दिला. आम्ही म्हयनोभर लढत असो आम्ही लोक आमकां असतात तो करीत असा म्हणटा. पण तो एरिया न्हय तो आमचो देवस्थानाचो एरिया तो ह्या देवस्थानाक लागना. तो 10 वर्सां जाय म्हणून आमी लागनात म्हणतो. कोणय आसा तो चुलतो आसा कोण आसा तो आमकां लागना तो कित्याक तो हयसर हजरच नासता. तुम्ही केन्ना डिपार्टमेंटाक लेटर केल्यात. आम्ही 22 तारखेक लेटर केला डिपार्टमेंटाक फाटल्या 22 तारीख. आणि बाकी थ्रू कॉपी दिली आम्ही पंचायती पंचायतीमध्ये थ्रू कॉपी तुम्ही देऊ नका आमकां डायरेक्ट कॉपी जाली. काल 15 दीस झाले ताका कॉपी दिली. ह्या महिन्यात नाही आसा ती कितें करतलो तेंच्यांनी काय आमकां दिवपाच नाही न्हू. शाळा कित्याक ताका गरज पडली करपा ही आता तुमची शाळा आणि कित्याक ताका सांगपा जाय आसलें आमकां कितें खबर आहा तो कितें एज्युकेशन डिपार्टमेंट ताका परमिशन कशें दिलें करपाक पळोवपा जाय आसलें पयलीं. एज्युकेशन डिपार्टमेंटान ते पळोवपा जाय आसलें पयलीं ते पळोवंक ना. तुमकां लेटर गेल्या नंतर बाबा तो कितें करता रिपेरिंग करता तेणी लेटर दिलें तांकां तिगांची सायन आसा. तांकां अधिकार आसा काय PTA खबर आसा काय ताका खबर एज्युकेशन डिपार्टमेंटान PTA थंयच
ताका अधिकार आसा त्या शाळेक ताका अधिकार ना समज त्या शाळेचा हेड मास्तर कशी दिली नळे बिळे पण आज नाका तो मुद्दो थंय जाल्लो आसा तो कोण कितें करता काय ती आमकां खबर ना त्यामुळे ती देवस्थानची आमची जमीन आसा ह्या सगळ्यांची त्या प्रमाणे आमची देवस्थानची जमीन आमकां देवस्थानाक घेवपाची आनी ही शाळा ऑलरेडी ह्या गांवांतल्या सगळ्या लोकांनी ऑलरेडी आमी सरकारी शाळेक जमीन दिल्ली आहा थंय आमची शाळा चालू आसा सगळे बरें आहा तेच्या पयलीं सगळे आमचे अध्यक्ष ते शाळेत सगळे जाल्ले सगळे पदाधिकारी लोक आसात ते आतां ते पोर्तुगीज शाळेचे थंय काय आसा काय आतां तुमी बघलेले आसा कोण काय करता काय ते आमकां तेका बरें तें ना पूण आयज आमचे शाळेत आज एक बालवाडी आसा बालवाडी म्हणून त्यांनी एक भासयला की आपण एक केजी करता म्हणून आज केजी केल्या म्हणून आमकां त्रास जालो म्हणजे बालवाडी कशें आमच्या बालवाडी अख्खो गांवाचो रिकॉर्ड रावता आमच्या लोकांक जेन्ना बी आमचे बायलां गरोदर आसता तेन्ना आमकां खाद्य मेळटा हें मेळटा तें खंय तरी जावंक जायना आनी आज हेणी अचानक असो केला आपूण ते केजी हाडटा म्हणून आनी आतां थंय केजी कसो बांदतलो आनी खंय घालतलो हे तुमी पळयल्लें आसा आमकां कोणाचें हें करचें ना पूण आज जी कांय जमीन आसा आनी जी गांवाची आज सगळे जे हे आसा पळय हे मानकरी ती गांवाची आसा त्या प्रमाणे आमी तुमचे कडेन एक संपर्क साधला आज आमचे कडेन पंचायत आसा आमचो सरपंच आसा आमचो पंच आसा सगळे आमचे ऑलरेडी आसा आमच्या हांगा पूण आमकां एकच मुद्दो म्हणजे की सांग आमची जमीन ती रवळनाथ भाटला म्हणजे लागलेली आसा शाळा म्हणून आमकां केन्ना कळ्ळी ती जेन्ना वनपटीन आमी काडलो तेन्ना सरकारी शाळा म्हणून त्या वनपटी बरयल्या तेन्ना आमकां कळ्ळें थंय आतां बोर्ड बीट कांयच ना थंय शाळा बोर्ड म्हणून शाळा ना आमी आतां घट्टान आसले ते तेणी आतां सुशोभीकरण केलां गव्हर्मेंटान ताका एनओसी काय ते दिल्ली आसा ती कशी काय दिली ती आमकां काय खबर ना त्यामुळे आमच्या लोकांनी आमी उठाव घेतलो ते सगळं कायदेशीर जावले आमी आमच्या शाळा फुडें एडवोकेटा कडेन संपर्क सादून गांवांतल्या लोकांनी आमी योग्य अशें एक मार्गदर्शन केल्लें आसा ती सरकारान आमकां दिवपाची आनी ही शाळा आहा ती सरकारान फुडल्या ताब्यांत घेवपाची इतलेंच आनी कांय ना नकोय म्हणजे आता अर्थात असा आहे की आमची मुलं तिथे जाऊन शिकूच शकत नाही कारण काय आजूबाजूचा परिसर जर बघितला तर परिसर एकदम डेंजर आहे आणि तो डेंजर परिसर बघूनच आम्ही ती शाळा सोडली त्यावेळेला आमचं पण त्या शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे आम्ही पण शिकलो आम्ही 4थी 5वीपर्यंत आणि त्याच्यानंतर आम्ही शाळा आमची इकडे बांधली गेली आमची मुलं आमची मुलं आता इथे शिकायला लागले आणि अजूनही आम्ही शिकावी आणि त्या ज्या आम्ही जमिनी दिलेल्या आहेत त्या आम्ही कायमस्वरूपी स्वतः म्हणून दिलेल्या आहे आम्ही असं लिखापडी काय केलेलं नाही इथे जसं केलं ना तसं तिथे पण लिखापडी केलेली आहे अशा पद्धतीची ती शाळा तर आता आम्हाला ती जमीन द्यावी आमच्या म्हणजे देवस्थानापैकी असेल की देवस्थानापैकी द्यावी तर आमची मालकी हक्काच्या मालकी हक्काने द्यावी आमचं असं काही म्हणणार नाही पण आम्हाला तिथे केजी म्हणून नको आहे